आत्या म्हणाल्या ते बरोबरच होतं एका दृष्टीने. दीप सगळ्यांना त्रास देतो एवढंच दिसतं आपल्याला, पण आपल्या वागण्याने त्याला किती त्रास होतो याचा कधी विचार केलाय का आपण? तो नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असेल, पण त्यामागची भावना समजून न घेता आपण चिडचिड करतो त्याच्यावर. खरंच क्वार्टर इतका वाईट नाहीये. आता त्याने ताईला त्याच्या आईची साडी दिली म्हणजे त्याच्या मनात ताईसोबत चांगलं नातं निर्माण करण्याचाच विचार असेल ना. मग पुरुषोत्तम काका असं का म्हणाले त्याला? त्याला वाईट वाटलं असणार आहे, ते त्याच्या डोळ्यात दिसतही होतं. आणि स्वतःला वाईट वाटलेलं असून सुद्धा तो सगळ्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता. काय म्हणावं त्याला? पुरुषोत्तम काका त्याची ही बाजू बघत नसतील का? दीप एवढी ताईला मदत करतोय, पण ताई का असं करतेय? साडी ताई अजिबात दीपला समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये. आत्ताही फक्त साडी घेऊन निघून गेली. 2 शब्द बोलली असती तर त्याला बरं वाटलं असतं ना. या सगळ्यामुळे त्याला वाईट वाटलं असणार आहे. खूपच वाईट वाटलं असेल. एकटं वाटत असेल का त्याला? ज्योती, आपल्याला त्याच्याशी बोलायलाच हवं. आई? हा आई, बोल. ज्योती, काय अगं तिकडे कसं काय? सगळं ठीक आहे ना बाळा? अगं मला जरा प्रीतीचं टेन्शनच आलंय. ती रुळलीये ना त्या घरात? म्हणजे एका दिवसात असं लगेच कळणार कसं आपल्याला? पण काही चुकीचं घडलं नाही ना? आई, तू उगाच काळजी करतेस. असं काही झालेलं नाहीये इकडे. उलट सगळी माणसं खूप प्रेमळ आहेत. पुरुषोत्तम काका तर प्रीतीताई कोणीतरी स्पेशल व्यक्ती असं फील करून देतात तिला. सगळी खूप छान माणसं आहेत, खूप काळजी घेतात तिची. बरं झालं बाई, पण माझ्या जीवाला घोरच लागून राहिला होता. म्हणजे अगं सुलोचना ताई काहीतरी बोलल्या आणि प्रीतीच्या सवयीप्रमाणे तिने जर काही उलट उत्तर दिलं तर नसती पंचायत होऊन जायची ग. पण तू तिकडे आहेस ना, घेशील सांभाळून. आई, अगं उगाच काळजी करतेस. अगं इथे सगळ्यांना तिचं खूप कौतुक आहे. अगं तुला माहितीये का, सगळ्यांनी तिला छान समजून घेतलं, छान छान कार्यक्रम झाले. अगं प्रीतीताईने उलट किती छान खीर केली होती माहितीये तुला. पण आई ऐक ना गं, मला जरा एक अर्जंट काम आहे. मी तुला नंतर करू का फोन? चालेल तुला? मी करते नंतर तुला फोन. हा चल. ज्योती 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 थांब ना बाळा. काय झालं आई? सगळं ओके आहे ना? अजून एक गोष्ट सांगायची तुला. म्हणजे अगं मला कीर्तीचं वागणं जरा बरं वाटत नाहीये. म्हणजे अगं सारखी फोनला चिकटून असते आणि मी तिला विचारलं ना काय चाललंय म्हणून तर म्हणते की काय ते मैत्रिणीला अभ्यासाचं विचारते. पण मला काय खरं वाटत नाहीये बाई. तिचं कुठं काही. ऐक ना गं, तुला एक टेन्शन सोडून दुसरं टेन्शन घ्यायची सवयच आहे का? असं का करतेस? हे बघ, काही नसेल झालं, सगळं नॉर्मल असेल. मी बोलेन कीर्तीशी, ठीक आहे? पण आता मला एक अर्जंट काम आहे. मी करते ना तुला नंतर. हा काळजी नको करूस तू.